शेवगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाची जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा आणि भाजपा तालुका सरचिटणीस सुनील रासने यांनी नुकतीच पाहणी केली। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत हे वसतिगृह चालवण्यात येते। वसतिगृह संस्थेचे ठेकेदार आणि अधीक्षक इंगळेंचं कारभारावर नियंत्रण नसल्याने विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहतात। याबाबतची तक्रार वसतिगृहातीलच विद्यार्थ्यांनी केली आहे। वसतिगृहातील ग्रंथालय गेल्या 1.5 वर्षांपासून उघडण्यात आलेलं नसून संगणक कक्षही धुळखात पडलाय। व्यायामशाळेत साहित्यांचा तुटवडा, त्याचप्रमाणे एकच प्रकारचा पोहे नाश्ता दिला जातोय। हजर विद्यार्थी रजिस्टर आणि ठेकेदाराच्या रजिस्टरमध्ये मोठी तफावत असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलंय। येथील वीज प्रश्नही गंभीर बनला असून सोलर व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे थंड पाण्यानंच विद्यार्थ्यांना अंघोळ करावी लागते। याबाबतचा पंचनामा करत समाज कल्याण विभागाने विद्यार्थ्यांना सुविधा पुरवून समस्यांचं निराकरण करावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा आणि भाजपा तालुका सरचिटणीस रासनेंच्या वतीने देण्यात आलाय। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली असता संस्थेत पदार्पण करताना संस्थेची भव्यता, इमारत अतिशय चांगली दिसत आहे, पण ज्या मूलभूत गरजा आहे त्यापासून इथलचा जो आमचा मागास विद्यार्थी निश्चित पद्धतीने वंचित राहिलेलं दिसून येत आहे। या ठिकाणी या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री अशोक आहुजा, लोकमतचे पत्रकार श्री श्याम पुरोहित, मी स्वतः सुनील रामचंद्र रासने, भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचा उपाध्यक्ष, या नात्याने आम्ही विद्यार्थ्यांच्या तोंडी तक्रारून या ठिकाणी भेट दिली व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या। अडीअडचणी ज्यावेळेस समजून घेत होतो त्यावेळेस संस्थेत बघितलं तर संस्थेची इमारत अतिशय भव्य आहे, स्वच्छताही चांगली आहे, पण ज्या मूलभूत गरजा आहे प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठीची ग्रंथालय जी व्यवस्था आहे, विद्यार्थ्यांनीच माननीय वार्डन श्री इंगळे साहेबांसमोर सांगितलं की 1 ते 1.5 वर्षाच्या कालखंडात आम्हाला या वाचनालयाचा उपयोग झाला नाही। त्याच पद्धतीने संगणक कक्षाचाही यांना उपयोग होत नाही। जिमची अवस्था बघितली तर एकच अतिशय छोट्या प्रमाणात साहित्य त्या ठिकाणी, जिम सुद्धा गेल्या 2-3 महिन्यापासून चालले। दुसरी परिस्थिती जर बघितली की पिण्याच्या पाण्यासाठी यांना या बोरिंगची या ठिकाणी व्यवस्था आहे। शेवगाव ग्रामपंचायतीने किंवा नगर परिषदेने यांना कोणतेही कनेक्शन दिले नसल्याने बोरिंगच्या पाण्यासाठी जी फिल्टर व्यवस्था आहे ती सुद्धा बंद आढळली आहे। प्रामुख्याने जर विचार केला तर या ग्रामीण भागातून मागासवर्गीय मुलांसाठी सरकारने जी अंगीकृत हा जो उपक्रम राबवला, पण तो राबवण्यामध्ये शासन जरी यशस्वी पद्धतीने करत असले तर खाली ज्या भागात काम केलं जातंय ते निश्चित अनिश्चित आज या ठिकाणी आपल्याला फरक दिसले आहे। आपण जर ठेकेदाराकडे जर बघितलं, 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी ठेकेदार जेवणाची व्यवस्था द्यायला लागले। पूर्वी 3-4 महिन्यापूर्वी यांची व्यवस्था होती, अतिशय गलिच्छ पद्धतीची व्यवस्था होती, परंतु आता आम्ही जेवणाच्या कक्षालाही भेट दिली, विद्यार्थ्यांचंही या ठिकाणी जेवणाच्या बाबतीत मनोगत ऐकून घेतलं। जेवणाबाबतीत जरी समाधानी असले पण जेवणाचं रजिस्टर आणि यांचं हजर रजिस्टर बघितलं त्याच्यात सुद्धा मोठी तफावत आहे। म्हणून या ठिकाणी आज जिल्हा परिषद सदस्य आम्ही सगळ्यांनी भेट दिली असता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहीने एक पंचनामा मी तयार केलेला आहे। माझ्याबरोबर सगळे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी शाळेत हायस्कूलमध्ये गेलेले आहेत, पण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विचारून या ठिकाणी आम्ही पंचनामा केलेला आहे। मी निश्चित पद्धतीने विद्यार्थ्यांना, तरुण मित्रांना, या बालकांना सुद्धा एक आश्वासित करू इच्छितो की मागे 3 महिन्यापूर्वी माननीय श्री इंगळे यांच्याशी आमची चर्चा झाली होती। आम्ही अधिकाधिक सुधारणा देऊ असंही त्यांनी सांगितलं होतं। काही थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असतील, पण ज्या आता आम्ही बघितले प्रत्यक्ष येऊन, प्रत्यक्ष अचानक भेट दिली, निश्चित पद्धतीने इमारत जर भव्य असली तर कारभार निश्चित पद्धतीने गलथानपणाचा आहे असं मला वाटतं। ज्या ठिकाणी मुलं बाहेर या ठिकाणी ग्राउंडमध्ये व्यायामाची व्यवस्था आहे, विजेची व्यवस्था नाही, निश्चित पद्धतीने मुलांना सुद्धा या ठिकाणी बाहेर येताना जनावरांची, श्वापदांची भीती वाटते। म्हणून या ठिकाणी सूचना देतो व विनंतीपूर्वक सांगतो की आपण तात्काळ जर इंगळे साहेब याच्यामध्ये व्यवस्था नाही केली, आपले कोण ठेकेदार आहात, कोण जेवणाचा ठेका घेतलाय, कोण काय क्रिस्टल कंपनी आहे, यांना सुद्धा आपण मॉनिटरिंग केलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी अशी विनंती करतो। आणि जर आपण याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत त्या जर जाणीवपूर्वक जर डावण्याचा प्रयत्न केला तर निश्चित पद्धतीने आम्ही हा प्रश्न नुसता या गावापुरतात नसून हा आपल्या सगळ्या भागाचा, हा तालुक्याचा प्रश्न आहे। विद्यार्थी आपल्या भरोश्यावरती आपले पालक या ठिकाणी सोडून जात असतात, आपण त्यांची काळजी घेतलेली आहे, काळजी घेतली पाहिजे। जर भविष्यात तुम्ही आपण काळजी जर घेऊ शकला नाही तर निश्चित पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, विद्यार्थ्यांना आश्वासित करतो की हा प्रश्न हा नुसता जिल्ह्यात नाही तर मी मुंबईमध्ये विधान भवनात नेऊन सुद्धा तुमच्या या ज्या मागण्या आहेत, तुमच्या ज्या सगळ्या मागण्यांना आम्ही पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी आपण सरांनाही विनंती करतो की आम्ही येऊन गेलो
तर विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीचा जाच झाला नाही पाहिजे, मुलंही आपल्या आहेत, आपण याची फक्त जाणीव घेतली पाहिजे म्हणून या ठिकाणी अचानक भेट दिली असता ज्या ज्या सूचना द्याव्या वाटल्या तेवढ्या दिलेल्या आहेत. आपण महाराष्ट्र शासन अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाला या ठिकाणी आम्ही अचानक भेट दिली असता, कारण की 2-3 वेळा आम्हाला या विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी या ठिकाणी केल्या. मी आणि बंडूशेठ रासने या ठिकाणी अचानक भेट दिली असता या ठिकाणी जे सुविधा पाहिजे त्या या ठिकाणी एकही सुविधा उपलब्ध नव्हती. प्रामुख्याने पाणीचे जे फिल्टर आहेत ते गेली 1 वर्षापासून नादुरुस्त असल्यामुळं पोरांना या ठिकाणी बोरचं पाणी प्यायला मिळतं. दुसरी गोष्ट, या ठिकाणी ग्रंथालय गेली 1.5 वर्षापासून बंद आहे. या ठिकाणी व्यायामशाळेचं साहित्य नादुरुस्ती आहे. या ठिकाणी साफसफाई, लाईट, TV हॉल या ठिकाणी सगळे नादुरुस्त आम्हाला आढळून आले आहेत. आणि खास म्हणजे या ठिकाणी 69 मुलांचं ॲडमिशन असताना या ठिकाणी गेली 40 ते 50 मुलं रोज जेवण करत आहेत, परंतु यांनी रिपोर्ट 69 मुलं रोज जेवण करतात. या ठिकाणी आम्हाला फार मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून आढळून आले आहेत. आता आम्ही या ठिकाणी पंचनामा केला आहे. या ठिकाणी संबंधित जे स्टॉप आहे त्यांच्यावर कारवाई व्हावा यासाठी आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करणार आहेत आणि पुन्हा या ठिकाणी परत 8 दिवसात भेट देणार आहोत. त्यांनी आम्हाला सांगितलं की 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही ज्या ज्या या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत त्या आम्ही या ठिकाणी सुविधा उपलब्ध करू आणि लवकरात लवकर आम्ही यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही बंडूशेठ मंत्रालयापर्यंत जाऊन पाठपुरावा या ठिकाणी करणार आहोत. संदीप देहाडराय सह अलीम शेख, C24 तास, शेवगाव.